या जिल्ह्यातल्या 12च्या 12 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे कमळ चिन्हावरचे असतील। भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहरामध्ये खूप सक्षम आहे। बहुतांश ठिकाणचे उमेदवार जवळजवळ निश्चित झालेले आहेत। काही नगरसेवकांचे उमेदवार फायनल होत आहेत आणि मी पक्ष म्हणून या जिल्ह्यातल्या 12च्या 12 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे कमळ चिन्हावरचे असतील आणि त्यासोबत त्या विभागामध्ये त्या गावामध्ये आम्ही स्थानिक पक्षांना सोबत घेऊन आघाडी आम्ही करू, परंतु नगराध्यक्ष हे चिन्हावर असतील। आणि साधारण हे तिकिटाचा जो विषय आहे, उमेदवारी डिक्लेअर करायचं साधारण 17 तारखेला सकाळपर्यंत सगळे उमेदवार डिक्लेअर होतील। आणि भारतीय जनता पक्षाचे जुने नवे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक करतील। ज्या ठिकाणी उमेदवारी मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील ते सगळे मिळून काम करतील। त्यामुळे जुन्या नव्याचा वाद या निवडणुकीत राहणार नाही। आज करमाळ्यात शिंदे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारासह राजीनामे दिलेले आहेत, आपल्याकडे यायचे आता या संदर्भातली माहिती मी अजून घेतलेली नाही। कोणी राजीनामे दिले आणि कोणी दिग्विजय बागल त्यांचे 55 शाखा प्रमुख आणि जवळपास 20,000 नोंदणी केलेली त्यांची नाही। आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील, त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि ते भारतीय जनता पक्षासोबतच काम करतील। म्हणजे मुळातच ही चर्चा या अफवा कुठून येतात, तुम्हाला कुठून तुमचे सोर्स या बातम्या देतात मला माहिती नाही। भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहरामध्ये खूप सक्षम आहे। भारतीय जनता पक्षाकडे खूप सकस आणि सक्षम कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आयात उमेदवाराला उमेदवार देण्याचं कुठलं कारण नाही। भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच या ठिकाणी निवडणूक लढवेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।